सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स परत एकदा सांगतोय मी गोळी झाडेन मी परत एकदा सांगतोय त त त थुन 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 ना 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 दिग 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 दै ऍक्च्युली आपल्या फायनल स्क्रिप्ट मध्ये अजूनही एक गोष्ट इनकम्प्लीट आहे. इनकम्प्लीट आहे म्हणजे काही चेंजेस करायचे का का म्हणजे तुला टेक्स्ट मध्ये इश्यू आहे का काही फॉर्मेट मनवा यार तू आत्ता या पॉइंटला तू नीरव, बस शेवटच्या पेजवर तुझी सही हवी आहे. सही हा थँक गॉड आले लाईट. आणि मी पण आलो. अरे वा छान छान. काय काय चाललंय? सर तालीम तालीम आत्ता एवढ्या रात्री? प्रयोग आहे ना सर उद्या. हो काय करताय तुम्ही? आणि हे काय मानवी भिंत? हो हो म्हणजे घाशीराम कोतवाल करताय वाटतं. कोण कोण आहे घाशीराम? सर 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 घाशीराम कोण आहे नाही मंदार नाही कोण आहे अशी एकांकिका आहे आमची. बर मग ही अशी भिंत का केली तुम्ही? फॉर्मेशन 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 सर. हा सर एकांकिकेचा हा एक पार्ट आहे. हा yes. प्रयोगाचा पार्ट आहे का? वा. आणि हे काय काही ऍड केलंय का? अच्छा म्हणजे ही जी तुमची भिंत आहे ही अधिकृत नाहीये म्हणणार आहे, अनधिकृत आहे. मग तर ही भिंत पाडलीच पाहिजे. परमिशन आहे सर. सॉरी सर. अच्छा भिंती भागून आली आणि अनारकली झाली. हा? म्हणजे तुम्ही घाशीराम कोतवाल नाही मोगले आझम करताय काय? तू अनारकली ना, मी अकबर बादशाह. सी यू टुमारो इन माय केबिन. सर 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 तर रात्री 2 वाजता लेडीज हॉस्टेल मधली एक मुलगी मुलांच्या तालमीच्या इकडे जाते, बरोबर? बरोबर.
ते सुद्धा लेडीज हॉस्टेलच्या रेक्टरची परमिशन न घेता, बरोबर? बरोबर काय? बरोबर. हा, म्हणजे सदर गुन्हा आरोपीस मान्य आहे. तर मला सांगा, कुणाच्या ओळखीने आपण तिकडे गेला होता? स्वतःच्या काय? स्वतःच्या. ते समजलं. म्हणजे काय? सर मी खरंच सांगते, मला तिथे खरंच कोणीच बोलवलं नव्हतं. मला स्वतःला वाटलं म्हणून मी तिथे गेले. हो, पण आरोपीने तर मला असं कबूल केलं होतं की त्या लोकांशी तुम्हाला काही घेणं देणं नाही, बरोबर? हो हो, मी असं म्हटलं होतं, पण मला ना थोडीशी क्युरिओसिटी होती. काय होता? क्युरिओसिटी होती की म्हणजे खरंच तिथे काय चालतं, कसं. हो. मग आता मला सुद्धा खूप क्युरिओसिटी आहे की रस्टिकेशन लेटर वरती तुमचं नाव कसं दिसतं ते बघण्याची. सर प्लीज नको ना. सॉरी, परत असं नाही होणार. कधीच नाही होणार. डोंट वरी, तुम्हाला तशी संधीच मिळणार नाही. कारण माझा असा अनुभव आहे की एकदा का मुलाचं नाव त्या रस्टिकेशन लेटर वरती पडलं की तो मुलगा सुधारतो, नाही तर मग कॉलेजच्या बाहेर जातो. समजलं मिस? रुचिरा. ते माहिती मला. दम लागला म्हणून थांबलो. मिस रुचिरा. तू सगळं घेतलंस का? फॉर्म, आय कार्ड, आर्टिस्ट सेट डिझाईन, नेपथ्याचा आराखडा, परमिशन लेटर, स्लिपच्या 3 झेरॉक्स, प्रॉपर्टी. प्रॉपर्टी काय म्हणते? टेपरी. अरे सम्राट, प्रॉपर्टीज घेतल्यास का तू सगळ्या? बघ सगळं नीट चेक करून घे, नाहीतर तिथे गेल्यावर म्हणशील अरे देवा विसरलोच. आता का झालं हीच ऍक्टिंग ना स्टेजवर करायची, तरच मिळणार आहे आपल्याला ट्रॉफी. अच्छा, तुला माहिती का तिथे गेल्यावर काय करावं लागणार आहे? सगळे तयार झालेत ना? चला जायच्या आधी पटापट मला बाईट्स द्या. या. हा, तर मी काय म्हणत होतो, माझं म्हणणं असं आहे प्लीज आता नको, उगाच वेळ जाईल त्यात. तू एक काम कर ना, बाहेर जाताना घे. हा बरं चालेल. हो ते सगळं ठीक आहे, पण सगळ्यांनी सगळ्या गोष्टी घेतल्यात ना आपापल्या? परी? हो, मी माझं सगळं घेतलंय. हो, पण मला काय वाटतं परत एकदा बघून घे. 1-2 पंचेस पडलेले असतील तर ते उचलून घे. हा, उपयोगी पडतील आपल्याला. व्हेरी फनी. अरे 50चं सोडा, हे बघा काय झालंय. काय? तर हे रुचिराचा मेसेज आलाय. प्रिन्सिपल सरांनी तिचं नाव रस्टिकेशन लेटरवर टाकलंय. काय? अरे अरे अरे, किती वाईट. हा, नाही म्हणजे तुमच्यामुळे बाहेरच्या लोकांचं नाव रेस्टिकेशन लेटरवर जायचं ते मी समजू शकत होतो, पण निदान स्वतःच्या लोकांना तरी सोडा रे. हा, ए चक्र्या, तुझं नाव गेलंय का अजून लेटरवर? नाही ना, मग गप्पा बस ना जरा. येणार पण नाही कधी. हा, येणार पण नाही. लेटरवरून आठवलं, मनवाचा रायटर म्हणून परमिशन लेटर लागणार आहे ना? मनवा लिहिलंस का तू? नाही ग, थांब आत्ता लिहून देते. ए नाही, आता नको, आता निघूया आपण तिकडे, लिहूया तिकडे. अगं लगेच होईल, तसंही नीरव येतोच आहे ना. ए हो, अख्खी टीम इकडे. डिरेक्टर कुठे? नीरव कुठे? काय खात होतास? काय खात होतास? बघू काय? तुम पहिले. आणि रडा काय आहे? मावा. मला दिसतोय तो मावा आहे ते. हे का खाल्लंस तू? काय नाही, ते असंच एनर्जी हवी. बरं, एनर्जी मिळते का? कारण मला सांग, ते धोनी, कोहली हे पण हे खात असतात का? हा, नाही ना? मग त्यांना कशी रे मिळते एनर्जी खेळण्यासाठी इतकी? अरे ते कधी. अरे सच्या, हे असलं काही खाऊन ना एनर्जी मिळत नाही. उलट आपलं असलेलं शरीर पोखरून निघतं. कळतंय का तुला? सर, अहो सर, थोड्याच वेळात प्रयोग आहे. तुम्ही इथे काय करताय? विचार, याला विचार. काय रे, इथे काय करतोय? एक मिनिट. काय रे सच्या, तू तालमीला सतत टॉयलेटला जातो असं सांगून हे फालतू काहीतरी खायला जायचंस का? काय खाल्लंय यांनी? काय रे, हे काय तू
नाही धवल ते आपल्या एरियातली पोरं खातात ना, त्यामुळे त्यांच्यावर राहून आपल्याला पण सवय लागली. गप्पा बस, उगा शेंड्या लावू नको. मी पण त्याच एरियात राहतो, आपले पण मित्र खातात हे असलं, पण आपण खातो काय? नाही ना. आपली आजी नेहमी बोलते, काय पण कर पण हे व्यसन करू नको, आणि केलं ना तर तांगड्या तोडून हातात दे. पण आपल्याला कोण नाही ना बोलला. अरे सच्या, तुला बोलायला कशाला हवं कोणी? तुला तुझं कळत नाही का? आणि काय रे, तुझी आई बहीण तिथे राब राब राबतात तुझ्यासाठी, तुला शिकायला मिळावं म्हणून का हे असलं काहीतरी खायला मिळावं म्हणून? सॉरी ना नीरव. हे बघ सच्या, सॉरी म्हणून काही होणार नाही. अरे या असल्या गोष्टी ना सुरुवातीला खूप भारी वाटतात आपल्याला, पण नंतर ना आयुष्याची कधी वाट लावून जातात कळणार पण नाही. सॉरी बोललो ना भावा. अरे तू वेडायस का रे? तू सॉरी बोलावं म्हणून म्हणत नाही मी, तुला कळत नाही काय? नीरव नीरव नीरव, शांत शांत. तू इथे या सर, इथे या, इथे या, इथे. हे बघ, हे तर त्याला आहे सवय, आपण बोलून ती जाणार आहे का? म्हणजे आपण काहीच बोलायचं नाही का धवल त्याला? नाही नाही नाही, मी बोलतो त्याच्याशी. बस तू आधी जा, सगळे वाट बघतात तुझी. जा निघ निघ. सर तुमची समजव त्याला. काय बोलला? काय बोलणार? चिडलाय जाम. त्याला सांग ना धवल, मी यापुढे असं काही करणार नाही. चान्स पण नाही. का? एकांकिका कॅन्सल करायचं बोलतोय तो. काय? अरे त्याला समजवणार नाही तर सगळ्यांना वाटेल माझ्यामुळे कॅन्सल करतोय, सगळे मलाच बोलतील. बोलतील मग हाणतील मन येडे. चायली तर तुला माहितीच आहे, ती काय सोडणार नाही तुला. पट्ट्यानी तुडवेल तुला, पट्ट्यानी. काय बोलतो? काहीतरी कर ना धवल. मग मी काय ना आता जे काय करणार ना ती सायली, सोडत नाही तुला. लागली वाट, चल आपण येतो आबा. फक्त सचायचा बाकी आहे, बाकी सगळे रेडी आहेत. अरे याला काय अर्थ आहे? याचा फोन अजूनही स्विच ऑफ लागतोय. हा एक नंबरचा अविश्वासू आणि बेशिस्त मुलगा आहे. हो, मी पहिल्यांदा सहमत आहे चक्र्याशी. थँक्स. किती बेशिस्त असावं एखाद्याने. हा बेल्ट पोलिसाचा तसाच विंगेट टाकून गेला होता. आता सापडला नसता तर मी बघितला सापडला म्हणून, नाहीतर सम्राट इकडे. काय काय? हा पोलिसांचा बेल्ट. ते मला पण दिसतंय, पण हा इकडे काय करतोय? तुम्हाला काय सांगितलं? तू घेतलंस ना सगळं, आणि मग हा इकडे कसा राहिला? हा मग दे ना, चल. काही गरज नाही. बरं ते जाऊ दे. तू सच्या कुठे आहे? हा पाहिलो? अरे मला तर सच्याचा मेसेज आलाय. हा काय बोलतोय तू? काय बोलतोय? सॉरी बोलतोय. म्हणजे सॉरी कशासाठी? सगळेजण आपल्याला इथे ऑल द बेस्ट करतात, सॉरी का म्हणतोय? हो. मला काय वाटतं, तू घाबरला असेल का परफॉर्मन्सला? काय? हे बघ, तसं असेल ना तर लवकरात लवकर त्याला शोधा, कारण की एका तासात आपल्याला करायचं तिकडे रिपोर्टिंग. हे बघे मी काही शोधायला येणार नाहीये त्याला. हा, कारण मला माझं वर्किंग करायचंय, कारण मी एक दर्जेदार नट आहे. हो मग घाल तुझी कापड आणि एकटाच कर स्टेजवर ऍक्टिंग. आम्ही सगळे जातो शोधायला सच्याला. काय? सच्या, अरे यार, कुठे गेला हा? सापडू दे. नाही त्याला झापला ना चांगलं. सायली तो बेल्ट आधी बॅग मध्ये टाक. सरांनी बघितलं ना तर त्यांना वाटेल आपण कोणाला शोधायला नाही, मारायला निघालो. नाही सचा भेटू दे. त्याला मारणार ते, इतका मारणार आहे ना त्याला. तू त्याला मार, पण त्यासाठी तो आधी भेटला पाहिजे ना आपल्याला. आपण तिकडे बघूयात, ये लवकर. चल. कुठे गेला हा? बघ ना यार, नेमकं प्रयोगाच्या वेळी काय कटकट आहे. नीरव, डोंट वरी, सापडेल तू. चल बघूया ते. It is a very important topic of economic because money replaces the barter system. And it सॉरी म्हणजे आम्ही लेक्चरसाठी नाही आलोय, हे इकॉनॉमिक्स आहे ना क्लास. कॉमर्स. अरे माहिती आहे मला, तुम्ही बीएमएम चे स्टुडंट आहात ना. बरं मला एक सांगा, बरं तुमची रिहर्सल कशी चालू आहे? सर उत्तम चालू आहे, मस्त क्या बात सुरू आहे सर. आज परफॉर्मन्स आहे ना. ओके, ऑल द बेस्ट. त्या संदर्भातच काही काम आहे का माझ्याशी? हा सर, ते आम्ही ऍक्च्युली सच्याला शोधतोय. अच्छा, सचिन सर, सचिन तो तो इन्स्पेक्टर. खरं तर आता चोर झालाय.
नाही सर नाही ते तू बाय एनी चान्स इथे आलाय का वर्गात या अरे वेड्या, इथे पटावर नावं असलेली मुलं सुद्धा क्लासमध्ये बसायला तयार नाहीयेत. तुमचं सच्चा काय बसणार आहे? सर सॉरी सर येतो सर. इट्स ओके. ओके, ऑल द बेस्ट. अरे असू दे नीट करा रे. बेस्ट लक, चांगलं करा. हा, सो व्हॉट आय वॉज टेलिंग यू. फुकटची हाय मारी झाली. आता तू सच्चा जर सापडला नाही ना तर आपल्याला एकांकिका करावी लागेल ना. कॅन्सल. चुप बोल एकांकिका कॅन्सल झाली ना तर लय पडेल. सच्याला ना त्याला तर तशीच पडणार आहे माझ्याकडनं. अरे सच्चाला नाही रे. तुला का? अरे ते जरा भंकस केली आणि अंगाशी आली. म्हणजे अरे काय झालं, तो सच्या मावा खातो ना म्हणून तो नीरव त्याच्यावर बरसला. मी म्हटलं दंगली जरा आपण पण काढी टाकू. तू काय सांगितलंस त्याला? नाही नेमकं काय सांगितलं? मी काय नाही सांगितलं. मी आपले मी म्हंटल आपला की नीरव तुझ्यावर चिडलाय आणि मग त्यामुळे त्याने एकांकिका कॅन्सल केली आणि सायलिका आता तुला सोडत नाही. सॉरी क्लास. बंकस केली मी जास्त काय. तुला माहिती आहे ना आपलं ते टेन्शन आल्यावर आपले ती बंकस होते आपोआप होते ना. आता मला पण होते आपाप. तुला हाणायची इच्छा. नाही, मी काय नाही. तुझा फोन वाजतोय रे. हॅलो. हा सॉरी. हा अजिक साहेब. हा बोला. हा निघतोच आहे, आम्ही निघतोच आहे. ते हा ती आमची हरवली होती ना प्रॉपर्टी. हा तीच. हो एक तुम्ही काम कराल का, आमच्या नंतरची एकांकिका आधी. काय अशी सिस्टीम नाही का तुमच्याकडे? बरोबर आम्ही निघतोच. येतोच. हा येतो. धवलो. अरे हा पण झाला की काय गायब. थुन ना दिग दई. काय असं आतमध्ये येऊन बाहेर काय बघतोस तू? काय इकडे? सर तुम्हालाच भेटायला आलो. तुम्हीच मला बोलवलात ना. मी कशाला बोलवीन तुला? मी आधीच बिझी आहे बघण्यात. काय बघताय सर? हे ते बॉम्ब स्फोटाचे व्हिडिओज आहेत रे. मी पण बघू. Shut up! मी काय बघू, गंमत आहे का ती? चल get out. सर त्यापेक्षा तुम्ही मला शिक्षा करा ना सर. हा मी हा ग्लो घेऊन उभा राहू किंवा मी कोंबडा बनू. त्याच्यापेक्षा अभ्यास करून पास हो जरा. Out! असं करू नका सर. मी खूप मोठी चूक केली आहे सर. खूप मोठी चूक केली आहे. काय चूक केलीस तू? सर ते नंतर सांगतो. आधी मला शिक्षा करा सर. तुम्हाला हवी ती शिक्षा करा. तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का रे? का करायची मी शिक्षा तुला चूक नसताना? अरे मी काय इकडे मुलांना शिक्षा करायची हॉबी म्हणून बसलोय का? गेट आउट. नाही सर पण शिक्षा आय सेड आउट. युजलेस. आय एम सॉरी. प्लीज मला मारू नका. मी आपण याचं नाही केलं. उठ. काय मी कशाला मारू तुला? हो मी रुचिरा. आणि तू इथे काय करतोयस? मी तुझा प्रयोग आहे ना आज? हो हा मग? प्रयोग आहे. अगं हा ते सरांचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो ना. हो काय? हा चल मी पोहतो. अरे काय असं काय हा? पिवळ्या बाजू लाव ना. सापडला. नाही ना, कुठल्या बियात लपून बसलाय कोण जाणे. लपून नाही बसलाय, त्याला हुसकावून लावलाय. कोणी? भीतीने त्याच्या भीतीने फिअर त्याला खूप डेंजरस. काय? फोन आला. सेलफोन साठी उचलतो.
सापडला नाही. अरे काय वेळ आहे का तू? असं कोण आयत्या वेळेस गायब होतं? त्याला भेटू दे, नाही त्याला असं पोटात घालून. परी परी तू शांत, आपण शोधू, त्याला सापडेल तो, आपण शोधूयात. अगं अख्खं कॉलेज शोधलं, आता कुठे शोधणार त्याला? आपल्याला माहितीये तो कुठे आहे. कुठे तो? प्रिन्सिपल सरांचं कॅबिन आहे, त्याच्या बाजूला जी क्लासरूम आहे ना तिकडे बसलाय तो. नाही, आम्ही तिकडे जाऊन आलो तेव्हा नव्हता तिकडे तो. अगं तेव्हा नसेल, पण आता आहे. काय तुला कसं कळलं? अरे आपल्या राणीचा आपल्याला फोन आला होता. बदामाच्या अरे बाबा, ऑल द बेस्ट करायला फोन आला होता, तेव्हा तिने बघितलं त्याला. हे मग चला ना, आता बघत काय बसलाय? चला 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 चला, चला लवकर. सच्या अरे धर्मेंद्र, मनवाईला सांग, माझ्या वाईला. सचा इकडे बघ, इकडे बघ सचा. अगं रेणुका, त्याला कॅमेऱ्यात बघायला काय सांगतेय? आपण त्याला पकडायला पाहिजे. चला ना, पकडू ना त्याला. माऊडी मारन मी मागे हो. अरे हा जीव देतोय. अरे सचा खाली उतर. मनवाईला मागे मागे हो तू. माझा काय प्रॉब्लेम आहे तुला? हं? तू उतर रे बाबा खाली, लवकर चल. अरे बाबा, ये उतर, ये जबऱ्या, ये उतर, ये खाली आहे तू आधी. गाईज शांत. सचा, तुझा प्रॉब्लेम काय? तुला एकांकिका नाही करायची का? नाही मनवा, मला एकांकिका करायची आहे. अरे करायची आहे ना, मग कशाला खातोयस तू? वेळ तेच ना, हे बघ ऑलरेडी प्रयोगाला उशीर झालाय, तू चल आता लवकर. काय काय म्हणजे आपण एकांकिका करतोय. करतोय म्हणजे काय? मग 10-12 दिवस काय आपण या पकडा पकडीची तालीम करत होतो का? मला वाटलं नीरवने एकांकिका कॅन्सल केली. सच्या, मी कशाला कॅन्सल करेल? मला वाटलं तू आपल्यावर रागवलाय ना, आपण मावा खातो म्हणून. 1 मिनिट, तुला कोणी सांगितलंय? धवलने. श्याम, मी नाही, ते बंकस केली. मी बंकस केली. मला खरंच वाटलं नव्हतं असं काय. मी टेन्शन मध्ये आलो आणि म्हणून बोललो. यार एवढं मेजर नव्हतं ते. हा, मेजर नाही म्हणजे हे मेजर नाहीये. हा, तुझ्या भंकसमुळे आज एक माणूस जीव द्यायला जातोय आणि हे मेजर नाही. सचा, तू आधी खाली उतर ना, चल लवकर, जायचंय प्रयोगाला. उशीर होता, चल. नाही 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 नाही. सचा, हा, प्रयोगाला जायचंय की नाही? हा, मग आता खाली येशील? अरे चला ना. एकतर त्या आयोजकाने स्वतःच्या बायकोला पण केले नसतील ना, तेवढे मला केले फोन. ये पटकन ये. काय म्हणजे आपण एकांकिका करतोय? हा करतोय, पण एका अटीवर. कोणती? जर तू यापुढे गुटखा तंबाखू असलं काही खाणार नसशील तर. हा, आणि हे सगळं तुला कबूल करावं लागेल. इकडे कॅमेऱ्यात बघ आणि बोल बोल बोल. मी आजपासून मावा गुटखा यासारखे काही पदार्थ खाणार नाही, आणि तुम्ही खाऊ नका. जपा आपल्या शरीराचा ठेवा. सोडा गुटखा, तंबाखू, मावा. अरे याला प्रॉमिस करायला सांगितलं होतं, याने दॅडच केली इथे सादर. नवऱ्याचा फोन, आयोजकांचा फोन आला. हॅलो हॅलो, हा 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 हा, आयोजक साहेब, आलो. ओ, ते काय झालं, आमचा तो हरवला होता. ती आमची हरवली होती ना, ती सापडली. प्रॉपर्टी. हा, ती घेतो आणि येतो. हा, काय काय झालं? हो, अरे बोलताय की पहिल्या एकांकिकेची पहिली बेल झाली, तिसरी बेल व्हायच्या आत या, नाहीतर